आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। संजय शिरसाट आज अजित पवारांची भेट घेणार आहेत। विकास निधी मिळत नसल्याची यापूर्वी सुद्धा तक्रार जी आहे ती संजय शिरसाटांनी केलेली होती आणि त्यानंतर आज संजय शिरसाट पुन्हा एकदा अजित पवारांची भेट घेत आहेत। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, यापूर्वी या संजय शिरसाटांनी निधी मिळत नसल्याची तक्रार वरिष्ठांकडे केलेली होती आणि आता पुन्हा आज ते अजित पवारांची भेट घेत आहेत। नेमकं काय, कोणत्या कारणासाठी ही भेट होतीये? नक्कीच सिद्धेश, आज संजय शिरसाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत। मंत्रालयामध्ये 10 वाजता संजय शिरसाट ही अजित पवारांची भेट घेणार आहेत। भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये, पण निधी संदर्भात संजय शिरसाट हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याची माहिती मिळत आहे। आणि या अगोदर पण आपण बघितलं संजय शिरसाट यांनी निधी मिळत नसल्याची तक्रारही केलेली होती वरिष्ठांकडे। आणि आपण बघितलं संजय शिरसाट यांच्या विभागाचा निधी देखील आपण बघितलं महिलांसाठी वळवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर संजय शिरसाट नाराज देखील झालेले होते। आणि त्यानंतर आपण बघितलं संजय शिरसाट हे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत आणि ही भेटमध्ये निधी संदर्भात चर्चा केली जाणार आहे। निधी विकास कामांसाठी मिळत नाही आहे, यासाठी अजित पवारांची भेट घेणार आहेत। त्यामुळे अजित पवार आता या भेटीमध्ये काय निर्णय घेतात आणि काय चर्चा होते हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे सिद्धेश। पण जर आपण मनोज जर बघितलं तर या संदर्भामध्ये सुद्धा अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे तक्रार केलेली होती की आम्हाला निधी मिळत नाहीये। मग आता असं काय झालं की पुन्हा एकदा आता अजित पवारांकडेच आता हात पसरायची वेळ आता या नेत्यांकडे येते? नक्कीच आपण या अगोदर बघितलं, म्हणजे जेव्हा शिवसेना एकत्र होती, जेव्हा उद्धव ठाकरेंची जेव्हा एकत्र होते तेव्हा पण आपण बघितलं निधी मिळत नसल्याची तक्रार ही वारंवार केली जात होती। त्यानंतर ही फूट पडली आणि फूट नंतर एक आपण बघितलं महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यामध्ये आपण बघितलं पुन्हा एकदा अजित पवार हे सामील झाले महायुतीमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा खाते हे अजित पवारांकडे गेलेलं होतं। आणि आपण बघितलं त्यावेळेस देखील वारंवार एकनाथ शिंदे गटाकडून निधी मिळत नसल्याची तक्रारही केली जात होती। पण आत्ताही आपण बघितलं तर संजय शिरसाट हे वारंवार एकनाथ शिंदे यांना देखील म्हटलेले आहेत की निधी या ठिकाणी मिळत नाही। वरिष्ठांकडे देखील त्यांनी तक्रार केलेली आहे। नक्कीच त्यामुळे आता या संदर्भामध्ये आता नेमकं काय होतं, ही भेट नेमकी कशासाठी होते याचं कारण आता लगेचच काही वेळामध्ये स्पष्ट होईल। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।